नमस्कार मैत्रिणींनो. समजा की तुम्हाला आता अचानक कळालं की काही वेळातच घरी पाहुणे येणार आहेत. ते सगळ्यात आधी डोक्यात काय येतं? लगेच घर थोडं ठीक करून घेऊ, बेड ठीक करून घेऊ, टेबल साफ करून घेऊ, इकडे तिकडे ठेवलेलं सामान पटकन त्यांच्या जागेवर ठेवू आणि मग आपण काही मिनिटातच पूर्ण घर चमकवण्याचा प्रयत्न करू लागतो. पण जरा विचार करा, जर घराला प्रत्येक वेळी पाहुणे येण्यापूर्वीच घाईघाईने नीट करावं लागत असेल तर याचा अर्थ आपल्या रोजच्या काही सवयींमध्ये कुठेतरी कमतरता आहे. खरं तर घर स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग हा नाही की आपण फक्त पाहुणे आले की साफसफाई करावी, तर योग्य मार्ग हा आहे की आपण अशा छोट्या छोट्या सवयी अंगीकाराव्यात ज्यामुळे घर रोजच स्वच्छ आणि सजलेलं दिसेल. कारण खरं सांगायचं तर घर फक्त पाहुण्यांसाठी नसतं, घर सर्वात आधी आपल्या स्वतःच्या आनंदासाठी असतं. जेव्हा घर स्वच्छ आणि व्यवस्थित असतं तेव्हा मनही हलकं वाटतं, कामही सहज होतात आणि घराचं वातावरणही जास्त शांत आणि आनंदी वाटायला लागतं. आणि चांगली गोष्ट म्हणजे यासाठी खूप जास्त मेहनतीची गरज नसते, फक्त रोजच्या आयुष्यात काही छोट्या छोट्या सवयींचा समावेश करायचा असतो. म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशा 10 सोप्या सवयी शेअर करणार आहे. त्या जर तुम्ही हळूहळू तुमच्या दिनचर्येत भागेत बनवल्या तर तुमचं घर कमी मेहनतीमध्ये नेहमी स्वच्छ, सजलेलं आणि आनंदाने भरलेलं दिसेल. चला तर मग जाणून घेऊया घर रोज स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवणाऱ्या 10 सवयी. पहिली सवय, सकाळी उठताच बिछाने नीट करण्याची सवय. घर व्यवस्थित ठेवण्याची सुरुवात अनेकदा छोट्या छोट्या सवयींपासून होते. जर दिवसाची सुरुवात एका चांगल्या सवयीने झाली तर पूर्ण दिवस थोडा जास्त आनंदाचा जातो. सकाळी आपण उठतो तेव्हा अनेकदा घाईघाईत बिछाना तसंच सोडून आपल्या कामाला लागतो. चादर गुंडाळलेली असते, उशा इकडे तिकडे झालेल्या असतात आणि ब्लँकेटही कुठेतरी एका बाजूला पडलेलं असतं. मग खोली बाकी कितीही स्वच्छ असली तरी बिछाना नीट नसल्यामुळे पूर्ण खोली अस्तव्यस्त वाटू लागते. म्हणून प्रयत्न करा की सकाळी उठताच सर्वात आधी बिछाना नीट करण्याची सवय लावा. चादर सरळ करा, उशा नीट लावा आणि ब्लँकेट नीट फोल्ड करून एका बाजूला ठेवून द्या. हे काम अवघ्या 1-2 मिनिटात असतं, पण त्याचा परिणाम खूप मोठा दिसून येतो. जसं बिछाना नीट होतो तसं पूर्ण बेडरूम लगेच स्वच्छ आणि समजलं जातं आणि व्यवस्थित दिसायला लागतं. हळूहळू ही सवय रोजच्या दिनचर्येचा भाग बनते, तर घर आपोआप जास्त व्यवस्थित वाटू लागतं आणि दिवसाची सुरुवातही एका चांगल्या आणि व्यवस्थित वातावरणातून होते. दुसरी सवय म्हणजे वापरल्यानंतर प्रत्येक वस्तू तिच्या जागेवर ठेवण्याची सवय. घर स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवण्यासाठी सर्वात मजबूत पायाभरणी काय आहे? एका सवयीवर टिकलेली असते. प्रत्येक वस्तूची एक ठरलेली जागा असते आणि वापरल्यानंतर तिला पुन्हा त्याच जागी ठेवणे हे ऐकायला खूप साधं वाटतं, पण खरंच ही सवय संपूर्ण घराची व्यवस्था सांभाळून ठेवत असते. अनेकदा आपण घरात असं होतं की आपण घाईघाईत एखादी वस्तू वापरतो आणि तिला तिथेच सोडून देत असतो. जसं बाहेरून आलो तर चावी टेबलवर ठेवली, फोन चार्ज केला तर चार्जर सोफ्यावरच ठेवला, किचनमध्ये काम करताना एखादा डब्बा काढला आणि नंतर तो काउंटरवरच पडलेला असतो. त्यावेळी आपल्याला वाटतं की आता घाई आहे, नंतर ठेवू. पण हेच नंतर ठेवू हळूहळू घराला अस्तव्यस्त असं बनवत जातं. एक एक करून छोट्या छोट्या वस्तू वेगवेगळ्या ठिकाणी जमा होऊ लागतात. मग जेव्हा आपण घराकडे पाहतो तेव्हा वाटतं की इतकी घाण आणि पसारा अचानक कुठून आला. खरं तर घर एका दिवसात अस्तव्यस्त होत नाही, तो हळूहळू छोट्या छोट्या सवयींमुळे. जेव्हा घरातल्या वस्तूंची ठेवलेली जागा नसते तेव्हा दोन समस्या निर्माण होतात. पहिली म्हणजे घर पटकन बिघडतं आणि दुसरी म्हणजे गरजेच्या वेळी वस्तू शोधण्यात खूप जास्त वेळ जातो. कधी-कधी आपण चावी शोधत बसतो, कधी चार्जर सापडत नाही, कधी एखादा महत्त्वाचा कागदपत्र सापडत नाही. म्हणून घर व्यवस्थित ठेवण्यासाठी एक खूप सोपा नियम पाळा. प्रत्येक वस्तूची एक फिक्स जागा ठरवा. जसं की चाबी ठेवण्यासाठी एक हुक किंवा बाऊल, मोबाईल चार्जरसाठी एक छोटा ड्रॉवर किंवा बॉक्स असं सेट करा. किचनमध्ये मसाले डब्बे आणि भांडी त्यांच्या जागी ठेवलेले असतात की ते व्यवस्थित असे आपल्याला सापडतात. जेव्हा प्रत्येक वस्तूची जागा स्वतःची जागा असते तेव्हा वस्तू सांभाळणंही सोपं होतं आपल्यासाठी.
आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे, जेव्हा तुम्ही एखादी वस्तू वापरता, तेव्हा काम संपल्यावर तिला लगेच तिच्या जागी परत ठेवता. सुरुवातीला ही सवय थोडी कठीण वाटू शकते, पण आपल्याला स्वतःला वारंवार आठवण करून द्यावी लागत नाही. पण हळू जेव्हा ही सवय लागते, तेव्हा आपोआप जास्त स्वच्छ आणि व्यवस्थित राहायला आपल्याला सवय पडते. तुम्हाला वारंवार साफसफाई करायची गरज लागत नाही. वस्तू शोधण्यात वेळ जास्त वाया जात नाही आणि घरात एका व्यवस्थित आणि शांतता जाणवते. खरं सांगायचं तर घर सांभाळण्याचा सर्वात सोपा मार्ग हाच आहे. वस्तू वापरा आणि मग तिला तिच्या योग्य जागी परत ठेवा. ही छोटीशी सवय संपूर्ण घराची सुंदरता एकदम व्यवस्थित टिकवून अशी ठेवते. तिसरी सवय किचन काउंटर रिकामा ठेवण्याची सवय. किचन घराला तो भाग आहे जेथे आपण दिवसातून अनेक वेळा ये-जा करत असतो. जर किचन स्वच्छ आणि व्यवस्थित असेल तर काम करणंही आपल्या मनाला खूप हलकं असं वाटायला लागतं. पण अनेकदा किचन मोठं असूनही भरलेलं आणि अस्ताव्यस्त असं वाटू लागतं. सर्वात मोठं म्हणजे किचन काउंटरवर खूप जास्त सामान ठेवलेला असतो. अनेकदा आपण मिक्सर, मसाल्याचे डब्बे, तेलाच्या बाटल्या, चहाचा डब्बा, कप किंवा इतर छोट्या-छोट्या वस्तू काउंटरवरच ठेवत असतो. सुरुवातीला वाटतं की या सगळ्या वस्तू जवळ-जवळ असतील तर काम पटकन होईल. पण हळू काउंटरवर सामान जास्त वाढत जातं आणि किचन थोडं जड आणि भरलेलं असं आपल्याला वाटायला लागतं. जेव्हा काउंटरवर खूप जास्त वस्तू असतात, तेव्हा किचन साफ करणंही तेवढंच अवघड होऊन जातं. प्रत्येक वेळी पुसायच्या आधी सगळ्या वस्तू उचलाव्या लागतात, इकडे-तिकडे ठेवाव्या लागतात. म्हणून प्रयत्न करा की किचन काउंटर शक्य तेवढा रिकामा ठेवा. फक्त त्या वस्तू ठेवा ज्या रोज आणि वारंवार वापरल्या जातात. बाकीचं सामान कपाट, ड्रॉवर किंवा शेल्फमध्ये नीट ठेवा. जर किचनमध्ये कपाट असतील तर शेल्फ वापरा किंवा छोटे ऑर्गनायझर वापरा. जेव्हा काउंटरवर कमी सामान असतं तेव्हा किचन लगेच स्वच्छ, मोकळं आणि एकदम सुंदर दिसायला लागतं. साफसफाई करणं हे सोपं होतं आणि किचनमध्ये काम करतानाही आपल्या मनाला हलकं असं वाटायला लागतं. किचन काउंटर रिकामा ठेवण्याची ही छोटी सवय संपूर्ण किचनचा एकदम लुकच बदलून टाकते. चौथी सवय रोज थोडी साफसफाई करण्याची सवय. घर स्वच्छ ठेवणं तेव्हाच सोपं वाटतं जेव्हा साफसफाई एकाच दिवसाचं मोठं काम न बनता रोजची छोटी सवय बनते. अनेकदा आपण विचार करतो की वेळ मिळत नाही तेव्हा पूर्ण घर नीट साफ करू, पण जेव्हा साफसफाई अनेक दिवस पुढे ढकलली जाते तेव्हा काम इतकंच असतं की सुरू कुठून करायचं हेच खूप कठीण होऊन जातं. म्हणून सर्वात सोपा मार्ग म्हणजे रोज थोडी तरी साफसफाई काढणं. यासाठी खूप वेळ द्यायची गरज नाही. जर तुम्ही रोज फक्त 10 ते 15 मिनिट घराच्या छोट्या भागांवर लक्ष दिलं, तर घर नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित राहू लागेल. जसं सकाळी किंवा संध्याकाळी टेबल पटकन पुसणं, रोज सगळं घरातील एखादी खिडकी साफ करणं, एखाद्या रूममधले जाळे काढणं, सिंकमध्ये पडलेली भांडी लगेच धुणं किंवा इकडे-तिकडे ठेवलेले सामान जागेवर ठेवणं, हे सगळे छोटे काम आहेत. पण त्यांचा परिणाम संपूर्ण घरावर दिसतो. जेव्हा आपण रोज थोडी साफसफाई करतो, तेव्हा घर एकदम स्वच्छ असं दिसायला लागतं. मग आठवड्यातून एक दिवस तासनतास साफसफाई करण्याची आपल्याला गरज पडत नाही. घर नेहमी हलकं, स्वच्छ आणि व्यवस्थित दिसायला लागतं. हळू ही सवय तुमच्या दिनचर्येचा भाग बनू शकते. खरंच रोजची छोटी साफसफाई घराला खूप शांतता आणि खूप सुंदर बनवून ठेवते. 5वी सवय बाथरूम वापरल्यानंतर लगेच साफ करण्याची सवय. घराच्या साफसफाईत बाथरूमचा खूप मोठा वाटा असतो. जर बाथरूम स्वच्छ आणि ताजं वाटत असेल, तर पूर्ण घराचं वातावरणही एकदम चांगलं वाटायला लागतं. पण जर बाथरूममध्ये डाग, पाण्याचे ठसे किंवा घाण दिसली, तर बाकी घर कितीही स्वच्छ असलं तरी चांगलं वाटत नाही. अनेकदा असं होतं, की आपण अंघोळ किंवा ब्रश केल्यानंतर घाईघाईत बाथरूममधून बाहेर पडतो. वॉश बेसिनवर पाण्याचे शिंतोडे राहतात, आरशावर टूथपेस्ट किंवा पाण्याचे डाग असतात. सिंकच्या आसपास थोडं घाण दिसायला लागतं. त्यावेळी वाटतं, की नंतर साफ करू. पण जर हे रोज होत राहिलं, तर हळू डाग बसू लागतात आणि बाथरूम पटकन घाण दिसायला लागतो. म्हणून एक खूप छोटी, सोपी सवय
लावायला हवे. बाथरूम वापरल्यानंतर 1 मिनिटात थोडंसं नीट करा. जसं ब्रश केल्यानंतर वॉश बेसिन थोडं पाणी टाकून साफ करा. आरशावर डाग असतील तर कोरड्या कपड्याने पुसून ठेवा आणि जमिनीवर पाणी पडलं असेल तर तेही पटकन साफ करा. या सगळ्या गोष्टींना 1 मिनिटही लागत नाही, पण फायदा खूप मोठा होतो. जेव्हा आपण रोज थोडं-थोडं साफ करतो, तेव्हा बाथरूममध्ये घाण साचतही नाही आणि हळू बाथरूम नेहमी स्वच्छ, ताजं आणि व्यवस्थित दिसायला लागतं. जेव्हा बाथरूमचं स्वच्छ असतं, तेव्हाच घरात एक वेगळी स्वच्छतेची आणि फ्रेश वाटायला लागतं. 6वी सवय चप्पल, बूट योग्य जागी ठेवण्याची सवय. घराचा प्रवेशद्वार म्हणजे घराची पहिली छाप असते. जेव्हा कोणी घरात येतं, तेव्हा सर्वात आधी नजर दरवाजाजवळ जाते. जर तिथे चप्पल, बूट इकडे-तिकडे पडलेले असतील, घर थोडं अस्तव्यस्त वाटत असेल, तर कितीही स्वच्छ असलं तरी अनेकदा आपण बाहेरून येतो आणि घाईघाई चप्पल, बूट तसेच काढून ठेवून देतो. मग घरातील इतर लोकही तसंच करायला लागतात. हळू दरवाजाजवळ चप्पल, बुटांचा ढीग तयार होतो आणि एंट्री एरिया आपला भरलेला अस्ताव्यस्त असा दिसायला लागतो. म्हणून एक छोटी सवय लावा. चप्पल बुटांसाठी एक ठरलेली जागा ठेवा. दरवाजाजवळ एक छोटा शू रॅक ठेवा किंवा जागा अशी स्टँड ठेवा. घरातील सगळ्यांना ही सवय लावावी, की घरात येतात चप्पल बूट काढून थेट त्याच जागी ठेवायचे. यामुळे 2 फायदे होतात. पहिला, घराचा एंट्री एरिया जो असतो तो नेहमी स्वच्छ दिसतो आणि नीट दिसतो. दुसरा, बाहेर जाताना चप्पल शोधायची आपल्याला गरज पडत नाही. हळूहळू ही सवय लागली की घराचा दरवाजा नेहमी नीटनेटका दिसायला लागतो. घरातील सगळ्या लोकांनी हळूहळू ही सवय लावली पाहिजे. सामान साठवून न ठेवण्याची सवय. घर स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवण्यात एक खूप मोठी भूमिका या गोष्टीची असते, की आपण घरात किती सामान ठेवतो. अनेकदा असं होतं, की हळूहळू खूप साऱ्या छोट्या-छोट्या वस्तू घरात जमा करून ठेवतो आणि आपल्याला त्याची जाणीवही होत नाही. कधी बाजारात एखादी छोटी सजावटीची वस्तू आवडते, तर आपण ती आणतो. कधी एखादा डब्बा कदाचित अ, पुढे उपयोगी पडेल म्हणून ठेवतो. कधी एखादी जुनी वस्तू फक्त टाकावीशी वाटत नाही म्हणून जपून ठेवतो. सुरुवातीला या छोट्या गोष्टी वाटतात, पण वेळेनुसार या छोट्या-छोट्या वस्तू घरात जमा होतात. मग कपाट, शेल्फ, टेबल आणि ड्रॉवर हळू भरायला लागतात. जेव्हा घरात गरजेपेक्षा जास्त सामान होतो, तेव्हा घर भरलेलं आणि थोडं अस्ताव्यस्त दिसायला लागतं. याशिवाय जास्त सामान म्हणजे साफसफाई करताना जास्त वेळ आणि मेहनत लागते. प्रत्येक वस्तू उचलावी, हलवावी आणि पुन्हा वापस ठेवावी. म्हणून एक खूप चांगली सवय म्हणजे वेळोवेळी घरातील सामान पाहून ठरवणं, की कोणत्या वस्तू खरोखर गरजेच्या आहेत आणि कोणत्या नाहीत. ज्या वस्तू खूप दिवसांपासून वापरल्या जात नाहीत, त्या काढून टाकणं योग्य असतं. काही वस्तू दान करता येतात, काही रिसायकल करता येतात, काही सरळ घरातून बाहेर टाकता येतात. जेव्हा घरात फक्त त्या वस्तू राहतात, तेव्हा खरोखरच अनावश्यक आहेत. तेव्हा आपण आपोआप हलकं, मोकळं आणि जास्त सुंदर वाटायला लागतं. साफसफाई करणं हे खूप सोपं होतं आणि प्रत्येक वस्तू नीट दिसते. खरंच कमी सामान असलेलं घर जास्त व्यवस्थित वाटतं आणि ही सवय नेहमी स्वच्छ आणि संतुलित ठेवण्यास खूप मदत करते. 8वी सवय, कपडे इकडे-तिकडे न टाकण्याची सवय. घरात जर एखादी गोष्ट सर्वात पटकन पसारा निर्माण करत असेल, तर ती म्हणजे कपडे. अनेकदा बाकी घर स्वच्छ असतं, फरशी स्वच्छ असते, पण जर बेड, सोफा किंवा खुर्चीवर कपडे पडलेले असतील, तर संपूर्ण खोली अस्ताव्यस्त दिसते. अनेकदा आपण कपडे बदलताना घाईघाईत ते कुठेही ठेवतो. कधी खुर्चीवर, कधी बेडवर, कधी सोफ्याच्या कोपऱ्यात. त्यावेळी वाटतं, की नंतर उचलू. पण हळूहळू तेच कपडे जमा होतात आणि खोली अस्तव्यस्त दिसू लागते. तसेच कपडे धुतल्यानंतरही अनेकदा आपण ते वाळल्यावर थेट कपड्यात ठेवण्याऐवजी बेड किंवा सोफ्यावर ठेवतो. जोपर्यंत ते फोल्ड करून ठेवले जात नाही, तोपर्यंत ती जागा भरलेली आणि विस्कटीत दिसते. म्हणून एक खूप सोपी आणि महत्त्वाची सवय लावा, की कपडे कधीही इकडे-तिकडे टाकू नका. जर कपडे धुतलेले असतील, तर शक्यतो त्याच वेळी त्यांना फोल्ड करून कपाटात ठेवा किंवा तुम्ही जिथे ठेवत असणार तिथे ठेवा. यामुळे कपडे विखुरलेले नाही जात आणि खोलीही स्वच्छताही व्यवस्थित टिकून राहते. आणि जे कपडे घाण झालेले आहेत त्यासाठी घरात एक वेगळी लॉन्ड्री बास्केट ठेवा. कपडे बदलताना ते थेट त्या बास्केटमध्ये टाकता येतील.
यामुळे घाणेरडे कपडेही इकडे तिकडे पसरत नाहीत आणि घर नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित दिसायला लागतं. हळूहळू ही सवय रोजच्या जीवनाचा भाग बनते आणि कपड्यांमुळे होणारा पसारा आपोआप कमी होतो. 9वी सवय, किचनमध्ये डब्बे आणि प्लॅटफॉर्म रोज पुसण्याची सवय. किचन ही घरातील अशी जागा आहे जिथे दिवसभरात अनेक वेळा काम होतं. स्वयंपाक करताना पीठ, मसाले, तेल किंवा चहापत्ती यांसारख्या गोष्टी वापरल्या जातात. म्हणून किचनमध्ये छोटी छोटी घाण खूप लवकर दिसू लागते. अनेकदा असं होतं की किचनची फरशी स्वच्छ असते, भांडीही स्वच्छ असतात, पण मसाल्यांच्या डब्यांवर हलके हलके असे डाग आपल्याला दिसायला लागतात. कधी पिठाचं पांढरं थर दिसतं, कधी हळद किंवा मिरचीचे डाग राहतात. तसंच किचनच्या प्लॅटफॉर्मवरही काम करताना थोडे दाणे किंवा मसाल्याचे ठसे असे दिसतात. या गोष्टी खूप छोट्या वाटतात, पण जर वेळोवेळी साफ केल्या नाहीत तर हळूहळू संपूर्ण किचन थोडं घाण आणि अस्तव्यस्त दिसायला लागतं. म्हणून एक छोटी सवय लावा, दिवसातून एकदा किंवा प्रत्येक दुसऱ्या दिवशी किचनचे डबे आणि प्लॅटफॉर्म कापडाने पुसा. स्वयंपाक झाल्यानंतर 2 मिनिट काढून प्लॅटफॉर्म साफ केला आणि डब्यांवरील डाग पुसले तर किचन नेहमी स्वच्छ आणि ताजं दिसायला लागेल. यासाठी जास्त मेहनत लागत नाही, पण परिणाम लगेच दिसतो. किचन जास्त चमकदार आणि सलकीने दिसतं आणि तिथे काम करतानाही छान वाटतं. हळूहळू ही सवय लागते आणि किचनमध्ये घाण आणि कमी होते आणि अस्ताव्यस्त देखील वाटत नाही. 10वी सवय, झोपण्यापूर्वी घर थोडं व्यवस्थित करण्याची. दिवसभरात घरात अनेक काम होतात. कधी मुलं खेळतात, कधी किचनमध्ये काम होतं, कधी एखादी वस्तू वापरून कुठेही ठेवली जाते. दिवसाच्या शेवटी ना काही वस्तू इकडे तिकडे झालेल्याच असतात. अनेकदा रात्री थकल्यामुळे आपण म्हणतो, राहू दे, उद्या पाहू. पण जर हे रोज होतं राहिलं तर सकाळी उठल्यावर घर अस्तव्यस्त दिसतं आणि दिवसाची सुरुवातच घर विस्कटीत घराने झालेली असते. तर मनही तितकंच प्रसन्न वाटत नाही. म्हणून एक खूप चांगली आणि सोपी सवय लावा. झोपण्यापूर्वी फक्त 5 ते 10 मिनिट घर थोडं नीट करा. जर लिव्हिंग रूममध्ये कुशन नीट करा, टेबलवरील वस्तू जागेवर ठेवणं, किचन प्लॅटफॉर्म साफ करणं, मुलांची खेळणी एकत्र ठेवणं, या सगळ्या गोष्टींना जास्त वेळ लागत नाही. पण त्याचा परिणाम खूप मोठा असतो. सकाळी उठल्यावर घर स्वच्छ आणि व्यवस्थित दिसतं. मनालाही हलकं आणि आनंदी वाटायला लागतं. दिवसाची सुरुवात एका स्वच्छ आणि सुकूनभऱ्या वातावरणाने होते आणि पूर्ण दिवस काम करण्याची ऊर्जाही आपल्यामध्ये असते. हळूहळू ही सवय लागते आणि झोपण्यापूर्वी नीट घर करणं ही पुढच्या दिवसाची चांगली सुरुवात असते. तर मित्रांनो, घर स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवण्यासाठी नेहमी तासनतास मेहनत करणं गरजेचं नसतं. अनेकदा आपल्याला वाटतं की घर चमकवण्यासाठी मोठं काम करावं लागेल, पण खरं म्हणजे घर सुंदर बनवण्याचं रहस्य मोठ्या मेहनतीत नसून छोट्या छोट्या सवयींमध्ये लपलेलं असतं. जेव्हा आपल्या रोजच्या आयुष्यात अशा छोट्या सवयी येतात, जसं वस्तू जागेवर ठेवणं, रोज थोडी साफसफाई करणं आणि झोपण्यापूर्वी घर नीट करणं, तेव्हा घर आपोआप स्वच्छ आणि व्यवस्थित दिसायला लागतं. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे स्वच्छ आणि घराचा परिणाम आपल्या मनावरही होतो. स्वच्छ घरात राहिल्यावर मन हलकं वाटतं, काम करण्याची इच्छा होते आणि वातावरणही आनंदी होतं. म्हणून आजच्या या 10 सवयींपैकी जर तुम्हाला फक्त 2 ते 3 सवयी आजपासून सुरू केल्या, तर हळूहळू तुम्हाला तुमच्या घरात मोठा बदल दिसायला लागेल. आता तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, की या 10 सवयींपैकी कोणती सवय तुम्ही आजपासून सुरू करणार आहात. मला कमेंट वाचायला खूप आवडतात. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडाही उपयोगी वाटला असेल, तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि तुम्हाला अशाच सोप्या, उपयोगी आणि रोजच्या आयुष्यातल्या सुधारण्याच्या गोष्टी शिकायच्या असतील, तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये, अशाच काही सोप्या आणि उपयोगी गोष्टींसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, घराचं देखील काळजी घ्या आणि स्वतःच्या मनाला देखील जपा. बाय.